Students, in this topic, organism and population, we will study population growth and population interaction. Sex ratio. It is the ratio of males to females in a population. लोकसंख्येमध्ये किती मेल आहेत आणि किती फिमेल आहेत यांचा जो रेशो असतो त्याला सेक्स रेशो असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल 60% of the population are females and 40% males. Age pyramid or age distribution. If the age distribution percent individuals of a given age or age group is plotted for the population, the resulting structure is called an age pyramid. आता age pyramid म्हणजे काय? If the age distribution is plotted for the population, म्हणजे त्या लोकसंख्येच्या ह्याच्यात एज डिस्ट्रीब्युशन प्रमाणे जर आपण ग्राफ प्लॉट केला तर त्याला आपण एज पिरॅमिड असं म्हणतो. फॉर ह्युमन पॉप्युलेशन the age pyramid generally show age distribution of males and female in combined diagram. आता आपण एक खाली डायग्राम बघणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला एज पिरॅमिड दिसून येतात. त्याच्यामध्ये 3 टाइप्स आहेत. The shape of the pyramid reflects the growth status of the population. A, whether it is growing or stable or declining. म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होतीये का, ते स्टेबल आहे का, त्याच्यामध्ये डिक्लाइनिंग होते. तर त्याच्यामध्ये आपण ह्या डायग्राम मध्ये बघू शकतो की 3 कलर दाखवलेले आहेत, एक येलो, ब्ल्यू आणि पिंक. त्याच्यामध्ये प्री रिप्रोडक्टिव्ह आहे येलो कलरचं, रिप्रोडक्टिव्ह हे ब्ल्यू कलरचं आणि पिंक कलरचं पोस्ट रिप्रोडक्टिव्ह. तर इट इज अ एक्सपांडिंग, वाढताना आपल्याला दिसून येते. तर याच्यामध्ये पोस्ट रिप्रोडक्टिव्ह हे कमी होतंय, रिप्रोडक्टिव्ह हे मधली रेंज आहे आणि प्री रिप्रोडक्टिव्ह ही त्याचं प्रमाण जास्त आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला सगळं स्टेबल दिसून येतं. दॅट इज द प्री रिप्रोडक्टिव्ह, रिप्रोडक्टिव्ह आणि पोस्ट रिप्रोडक्टिव्ह. आणि डिक्लाइनिंग मध्ये आपल्याला प्री रिप्रोडक्टिव्ह ह्याचं प्रमाण कमी दिसतं, रिप्रोडक्टिव्हचं प्रमाण हे मिडियम आहे आणि ह्याच्यामध्ये परत पोस्ट रिप्रोडक्टिव्ह आपल्याला पिंक कलर मध्ये याचं दिसून येते. So this is the representation of age pyramids for human population. A higher number of pre-reproductive individuals, moderate number of reproductive individuals, and fewer post-reproductive individuals will form young population. It shows a rapid growth. Rapid growth मध्ये काय होते बघा, a higher number of pre-reproductive individuals, moderate number of reproductive individuals and fewer post reproductive individuals. दुसरा आहे निगेटिव्ह ग्रोथ. ह्याच्यामध्ये fewer number of reproductive individuals as compared to reproductive ones will make population aged. An equal number of pre-reproductive and reproductive individuals will constitute a major population or stable population. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन्हीचं प्रमाण हे सारख्या प्रमाणात आपल्याला दिसतं. दॅट इज द इक्वल नंबर ऑफ प्री रिप्रोडक्टिव्ह अँड रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल्स. डेव्हलप्ड कंट्रीज हॅव स्टीपर पिरॅमिड विच रिप्रेझेंट नियरली अ स्टेबल पॉप्युलेशन. आपल्याला डेव्हलप्ड कंट्रीज मध्ये आपल्याला स्टेबल पॉप्युलेशन हे दिसून येतं. पॉप्युलेशन इंटरॅक्शन्स. अ मेंबर्स ऑफ बायोटिक कम्युनिटी depends upon one another for food, reproduction, dispersal, and production. The phenomenon is called as a species interdependence interaction. Species interdependence interaction म्हणजे काय? Members of biotic community depends upon one another for food, reproduction, dispersal, and production. म्हणजे फूड रिप्रोडक्शन, डिस्पर्सल अँड प्रोडक्शन साठी बायोटिक कम्युनिटी मधला इंडिव्हिज्युअल मेंबर हा एकमेकांवरती अवलंबून असतो. इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन अराइज फ्रॉम द इंटरॅक्शन ऑफ पॉप्युलेशन ऑफ 2 डिफरंट स्पेसीज. दे कुड बी बेनिफिशियल, detrimental, or neutral, neither harm nor benefit to one of the species or both. आता जेव्हा हे ग्रुपमध्ये राहतात तर काही एकमेकांना फायदेशीर असतात, काही ह्याच्यामध्ये एकाचा दुसऱ्याला फायदा होतो पण एकाचा दुसऱ्याला फायदा होतो, दुसऱ्याचा त्याला ना फायदा ना तोटा, अशा प्रकारे न्यूट्रल असतात. असाइनिंग अ पॉझिटिव्ह साइन फॉर बेनिफिशियल इंटरॅक्शन अँड अ निगेटिव्ह साइन फॉर डेट्रिमेंटल
and 0 for neutral interaction. आता टेबलमध्ये आपल्याला पॉप्युलेशन इंटरॅक्शन दिसतात. त्याच्यामध्ये स्पेसिस ए, स्पेसिस बी आणि नेम ऑफ द इंटरॅक्शन इथं आपल्याला दिसते आपल्याला. तर म्युच्युअलिझम मध्ये कसं असतं की स्पेसिस ए आणि स्पेसिस बी दोघंही एकमेकांना फायदेशीर असतात. कॉम्पिटिशन मध्ये दोघंही निगेटिव्ह असतात. प्रिडेशन मध्ये एक स्पेसिस दुसऱ्यांवरती अवलंबून असते किंवा त्याच्यावरती भक्षक असतं त्याचं, त्यामुळे एक भक्ष बनतं आणि दुसरा भक्षक राहतो. पॅरासायटिझम मध्ये एक पॉझिटिव्ह राहतो, एक निगेटिव्ह राहतो. कॉमेन्सॅलिझम मध्ये एक जण पॉझिटिव्ह राहतो आणि दुसऱ्याला ना त्याचा फायदा ना तोटा असं असतं. अमेन्सॅलिझम मध्ये ए स्पेसिस ही निगेटिव्ह असते आणि दुसरी स्पेसिस ही न्यूट्रल असते. It is obvious that in nature, animals, plants, and microbes do not and cannot live in isolation, but interacts in myriad ways to form intraspecific, that is, existing between organisms of same population, and interspecific between members of different species. Interaction may be intraspecific, means existing between organisms of same population, and interspecific म्हणजे काय, दोन स्पेसिस मध्ये, दोन वेगवेगळ्या डिफरंट स्पेसिस मध्ये आपल्याला इंटरस्पेसिफिक. द इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन ऑकर बिटवीन मिनिमम 2 organisms, means plants, animals, plant and animals. Such interaction may be classified as the 4 types, that is the neutralism, negative, that is the harmful, positive, beneficial, and both positive and negative interactions. Even in simplest communities, many interactions exist. Not all may be easily seen. Interspecific interaction arise from the interaction of population of 2 different species. This interaction could be beneficial, detrimental, or neutral, neither harm or nor beneficial to one of the species or both. आता इथं आपल्याला मगाशी आपण जसं बघितलंय तसंच इथं आपल्याला दिसते की टाइप ऑफ इंटरॅक्शन्स विथ सबडिव्हिजन, स्पेसिस ए, बी. आता याच्यामध्ये न्यूट्रलिझम म्हणजे काय, नो सिग्निफिकंट इफेक्ट, दोघंही न्यूट्रल असतात, दोघांना एकमेकांचा ना फायदा होतो ना एकमेकांबद्दल हार्म असतं. निगेटिव्ह इंटरॅक्शन, त्याच्यामध्ये पहिला आहे कॉम्पिटिशन, डायरेक्ट इंटरफिरन्स टाईप. दुसरा आहे कॉम्पिटिशन, रिसोर्स यूज टाईप. त्याच्यामध्ये स्पेसिस ए आणि स्पेसिस बी दोघंही निगेटिव्ह, त्यांच्यावरती इफेक्ट होतो. कॉम्पिटिशन मध्ये दोघांच्याही मध्ये स्पर्धा असते. अमेन्सॅलिझम मध्ये एक त्याच्यामध्ये निगेटिव्ह राहतो आणि दुसरा न्यूट्रल असतो. आता पॉझिटिव्ह इंटरॅक्शन मध्ये सिम्बायोसिस और म्युच्युअलिझम असतं, म्हणजे हे दोघंही एकमेकांना, सिम मीन्स टू, बायोसिस मीन्स बायोलॉजिकल एजंट्स, त्या दोघांनाही एकमेकांचा फायदा होत असतो, दोघंही एकमेकांवरती अवलंबून असतात. दुसरा आहे कॉमेन्सॅलिझम. कॉमेन्सॅलिझम मध्ये एकाला फायदा होतो, दुसरा हा न्यूट्रल राहतो. तिसरा आहे प्रोटोकॉपरेशन, ह्याच्यामध्ये दोघंही फायदेशीर असतात. चौथा टाईप आहे ह्याच्यामधला बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इंटरॅक्शन्स. त्याच्यामध्ये पॅरासायटिझम मध्ये स्पेसिस ए ह्याच्यावरती ही पॉझिटिव्ह असतं की त्याला फायदा होतो, स्पेसिस बी ला नुकसान होतं. प्रिडेशन मध्ये एक भक्षक असतो आणि दुसरा भक्ष ठरतो. आता ह्याच्यामध्ये जे काही सायन्स दाखवलेले आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह जो आहे तो बेनिफिटेड असतो, म्हणजे त्याला फायदा होतो. निगेटिव्ह साईन जे दाखवले तिथं त्यांना तोटा होतो किंवा ते इनहिबिट होतात. आणि झिरो जे दाखवले ते इट इज नॉट अफेक्टेड. The various types of interactions are classified as per the nature of this interaction to one or both of the species. Both the species are beneficial, त्याला आपण म्युच्युअलिझम म्हणतो. Both are harm, त्याला आपण कॉम्पिटिशन म्हणतो. Parasitism and predation, only one species is benefit, other interaction in detrimental to the other species, that is the host and prey respectively. The interaction where one species is benefited, other is neither benefited nor harmed, त्याला आपण कॉमेन्सॅलिझम म्हणतो. आता ह्याच्यामध्ये म्युच्युअलिझम म्हणजे दोघांच्या मधलं अंडरस्टँडिंग असतं. आता द इंटरॅक्शन इज ऑब्लिगेटरी अँड इंटरडिपेंडंट, द बेनिफिट्स बोथ द स्पेसिस. याचे एक्झाम्पल आहे लायकेन. आपल्याला माहिती आहे आपल्या मसाले पदार्थामध्ये जे काही दगडफूल असतं त्याला आपण लायकेन म्हणतो. ह्याच्यामध्ये दोघांचं सिम्बायोसिस असतं, दॅट इज द अल्गा आणि फंजाय. त्या दोघांच्या मध्ये काय असतं, म्युच्युअलिझम असतं, अंडरस्टँडिंग असतं, दोघंही एकमेकांवरती अवलंबून असतात किंवा दोघांनाही एकमेकांचा फायदा होतो.
आता इथं आहे कॉम्पिटिशन. आपल्याला माहिती आहे की कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा असती. इट इज द टाइप ऑफ इंटरॅक्शन वेअर बोथ द स्पेसीज आर ॲट अ लॉस. दोघांनाही त्याचं काय होत असतं, नुकसान होत असतं. टोटली अनरिलेटेड स्पेसीज मे कम्पीट फॉर द सेम रिसोर्स. म्हणजे एकाच गोष्टीसाठी दोघांच्या मध्ये कॉम्पिटिशन असते किंवा स्पर्धा असते. फॉर एक्झाम्पल, शॅलो क्रीक्स ऑन द वेस्ट कोस्ट ऑफ मुंबई, visiting flamingos and resident fish compete for their common food, the zooplankton. Secondly, resources need not always be limiting for competition to occur. आता कॉम्पिटिशन मध्ये काय होतंय, the feeding efficiency of one species is reduced due to the interference of inhibitory presence of the other species, even if resources, that is the food and space, are abundant. आता कसं होतंय, ज्या दोघांच्या मध्ये कॉम्पिटिशन असते त्याच्यामध्ये एक जर सरस असेल तर त्याचा परिणाम दुसऱ्यावर होतो, कारण दोघंही एकाच गोष्टीसाठी त्याच्यामध्ये फूड आणि स्पेस साठी त्यांच्यामध्ये काय असतं, कॉम्पिटिशन असते. द गॉस competitive exclusion principle states that two closely related species competing for the same resources cannot coexist independently and competitively interfere, one will be eliminated eventually. आता ज्यावेळेला दोघांच्या मध्ये स्पर्धा असेल त्यावेळेला एक त्याच्यामध्ये सक्सेस होतो आणि दुसऱ्याला तिथून काय केलं जातं, इलिमिनेट व्हावं लागतं. आता ह्याच्यामध्ये बघितलेले आपण लायन स्टँडिंग ओव्हर डेड लिओपार्ड, रिमूव्हिंग कॉम्पिटिशन. One such mechanism is resource partitioning. If two species compete for the same resource, they could avoid competition by choosing different times for the feeding. म्हणजे एकाच भक्ष्यासाठी दोघांच्या मध्ये कॉम्पिटिशन जर असेल तर एक तिथून निघून जातं, त्याचा टू ओव्हर डेड लिओपार्ड. आता इथं एक्झाम्पल आपल्याला दिसतंय, लायन स्टँडिंग ओव्हर डेड लिओपार्ड, रिमूव्हिंग कॉम्पिटिशन. नंतरचं आहे पॅरासाइटिझम. आपण बघितलेलं आहे की पॅरासाइटिझम evolved in so many taxonomic groups from plants to higher vertebrates. Many parasites have evolved be host species. They can paralyze only a single species of host in such a way that both host and the parasite tend to co-evolve against each other. In accordance with their lifestyles, endoparasites evolved special adaptations such as the loss of unnecessary sense organs, presence of adhesive organs or suckers to cling onto the host, loss of digestive system and high reproductive capacity. आता पॅरासाइटिझम म्हणजे पॅरासाइट्स की ज्यांच्यामध्ये आपण बघतो की क्लोरोफिल ज्यांच्यामध्ये नसतं, जे स्वतःचा न स्वतः तयार करू शकत नाही, ते इतरांवर अवलंबून असतात आणि दुसऱ्यांवरती जे अवलंबून असतात त्याला आपण पॅरासाइट्स असं म्हणतो. तर त्यांच्या लाईफ सायकल ऑफ पॅरासाइट्स आर ऑफन कॉम्प्लेक्स, involving intermediate host or vectors to facilitate transfer to the host. The material parasite Plasmodium vivax need a vector to spread to other host. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आजार जे आहेत, तो जो काही पॅरासाइट असतो तो एका होस्ट मधून दुसऱ्या होस्ट मध्ये जाण्यासाठी त्यांना व्हेक्टरची गरज असते. Majority of the parasite harm the host. They may reduce the survival, growth and reproduction of the host and may lead to the death of the host, thus reducing its population density. They might be render the host more vulnerable to predation by making it physically weak. आता ह्याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल आहे. ह्याचे दोन टाइप्स आहेत, एक आहे एक्टोपॅरासाइट आणि दुसरा आहे एंडोपॅरासाइट. एक्टो मीन्स बाहेरच्या बाजूला, शरीराच्या बाहेरच्या बाजूला, आणि एंडो म्हणजे आतल्या बाजूला. आता आपण जे एक्झाम्पल बघितलं प्लाझ्मोडियम, इट इज एंडोपॅरासाइट, आणि एक्टोपॅरासाइट जो आहे दॅट इज द कस्कुटा, अ पॅरासाइटिक प्लांट that is a commonly found growing on hedge plants, has lost its chlorophyll and lives in the course of evolution. It derives its nutrition from the host plant which is parasitized. त्याच्यानंतर आहे brood parasitism. In birds is fascinating example in which the parasitic birds lays its egg in the nest of its host bird and leads the evolution. The eggs of the parasitic bird have evolved to resemble the host's egg in size
and color to reduce the chance of the host bird detecting the foreign eggs and ejecting them from the nest. Eggs of the parasitic bird, Asian quail, hatch before that of its host, common Indian cow. आता कसं असतं, काही काही पक्षी हे दुसऱ्या पक्ष्यांच्या घरट्यामध्ये आपली अंडी घालतात आणि तिथं त्यांचं हॅचिंग होऊन त्याच्यापासून नवीन बर्ड तयार होतं. तर हे काही काही वेळेला ते होस्टचे जे काही पिल्लं असतात ती, किंवा आता हे पॅरासिटिक बर्ड जो आहे एशियन कोयल, तर त्या दोघांच्या बर्डमध्ये आपण डिफरन्शिएट करू शकत नाही. त्याचा फायदा हा कॉमन इंडियन क्रोच्या होस्टमध्ये अंडी घालून हा पॅरासिटिक बर्ड जो आहे एशियन कोयल घालतो बर्ड तिथं, तिथे हॅचिंग होतं आणि त्याच्यापासून नवीन बर्ड तयार होतात. तर ह्याला आपण काय म्हणतो, ब्रूड पॅरासिटिझम. A branch of mango tree will get benefit while the mango tree derives no benefit. The cattle, ergot, and grazing cattle in close association is a classic example of commensalism. Cattle, egret always forage close to cattle. As a cattle moves, they flush out insects that might be difficult for the egret to find and catch. Another example of commensalism is the interaction between sea anemone that has stinging tentacles and the clone fish that lives among them. The fish gets protection from predators which stay away from the stinging tentacles. The anemone does not appear to derive any benefit by hosting the clone fish. आता काही काही वेळेला आपण बघतो की गाई किंवा म्हशी यांच्या पाठीवरती आपण कावळे बघतो, तर त्यांच्या अंगावरचे जे काही किडे असतात ते हे पक्षी खात असतात. म्हणजेच ह्या ॲनिमलला, ह्या पक्ष्यांचा काहीही तोटा होत नसतो. ह्या पक्ष्यांना त्याच्यावरचे काय मिळतात, इन्सेक्ट्स आपल्याला त्यांना खायला मिळतात. मोठे मोठे मासे असतात, त्यांच्या टेंटॅकल्स वरती राहणारे छोटे छोटे ॲनिमल्स, म्हणजे तिथे जे काही त्यांच्या अंगावरती राहून किंवा हे करून छोटे मासे, एक तर त्यांना खायला पण मिळतं आणि दुसरं म्हणजे त्यांचं प्रोटेक्शन पण होतं. पण या मोठ्या माशांना त्याचा ना फायदा असतो ना तोटा असतो. छोट्या माशांना काय होतो, त्याचा फायदा होतो. तर हे कॉमेन्सॅलिझमचे एक्झाम्पल्स आहेत. कॉमेन्सॅलिझम, कॅटल, egret with buffalo and clone fish in the tentacle of sea anemone. Clone fish in the tentacles of sea anemone म्हणजे हा सी एनिमन आहे, ह्याच्या टेंटॅकल्स मध्ये राहणारा हा फिश आहे. म्हणजे याला ह्याचा काही तोटा नाही, पण ह्याला याचा फायदा असतो. तर ह्याला काय म्हणायचं, कॉमेन्सॅलिझम असं म्हणायचं. तर हे वेगवेगळे पॉप्युलेशन इंटरॅक्शन्स आहेत. तर थोडीशी माहिती. द इन्स्ट्रुमेंट युज्ड टू मेजर द हाईट ऑफ द फॉरेस्ट ट्री इज कॉल्ड एज अ hypsometer. World Environment is 5th June. World Population Day is 11 July. World Earth Day is 22nd April. World Ozone Day is 16 September. तर ह्याच्यावरती आन्सर इन वन सेंटेन्स किंवा MCQs वरती प्रश्न येऊ शकतो. तर इथं हा टॉपिक संपलेला आहे, ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. थँक्यू.